मंडळी, संध्याकाळची वेळ आहे. मी दिवाबत्ती वगैरे केली आहे आणि आज आमच्या गावची यात्रा असते. आज आणि उद्या चंपाषष्ठी आहे उद्या, तर आज आणि उद्याच्या 2 दिवस यात्रा असते. तर यात्रेच्या आदल्या दिवशी आमच्याकडे ना नागदिवे वगैरे बनवले जातात. तेच मी आता बनवणार आहे आणि त्यांनी दिव्यांना वगैरे ओवाळायचं असतं. असं असतं आपल्या घरात जितके पुरुष आहेत तितक्यांचे 5-5, म्हणजे जितके पुरुष आहेत त्यांचे प्रत्येकी 5-5 आणि देवाचे 5 असे करायचे असतात. तर आता मी तेच करायला घेते आणि त्यासोबत भाजी मेथीची पण करणार आहे. ॲक्च्युली लागते हरभऱ्याची भाजी, पण आता इथे कुठे अवेलेबल होणार, त्यामुळे मेथीची भाजी मी साफ करून ठेवले. तर ते नागदिवे असतात त्याच्यात मेथीची भाजी, वरण भात घालायचा आणि पुढचे जे 5 असतात ना देवाचे त्याच्यात वाती लावायचे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे केल्या जातात. बऱ्याच लोकांना हे माहीतही असेल, तर तुमच्याकडे पण अशी पद्धत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मी आता तयारी करते. इथे बघा बाजरीच्या पिठाचे नागदिवे मी बनवून घेतलेले आहेत. गुळाचं पाणी करून त्याच्यात मळायचं असतं. काही जण मिठातही करतात, म्हणजे मिठाचे करतात, पण मी तर गुळाचेच करते. तर आता हे उकडायला ठेवलं. 15 ते 20 मिनिट यांना छान उकडवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी बाकीची साफसफाई करत होती. आता हा किचनमध्ये जो टेबल ठेवला आहे ना मी, तर त्याच्यावर इतका सामान राहतं ना, दररोज म्हणजे दिवसभरात ठेवलं जातं. तर ते सगळं मी आता उचलून ठेवते आहे. आणि आधी पण आला होता ट्युशनवरून, तर तो थोडा वेळ टी व्ही बघत बसलेला कार्टून लावून. तर बघा हे जे नवीन डबे आणलेत ना, आता ह्याची जागा कुठे करायची ते माझं चाललं आहे. आणि आपलं कसं असतं ना की जरा कुठे सरफेस दिसला की तिकडे आपण सामान ठेवायला सुरुवात करतो. तर थोडंफार सामान याच्यावर ठेवते आणि बाकी मी उचलून ठेवलं. तोपर्यंत नागदिवे झाले होते. तर त्याच्यात वरण भात आणि मेथीची भाजी घातली आणि पुढचे जे दिवे आहेत ना त्याच्यात वाती लावल्या आणि छान देवाची आरती वगैरे केली. आणि हे जे साखरेचे दिवे आहेत ना बघा, साखरेचे ढीग करायचे आणि त्याच्यात तुपाच्या वाती लावून 5 वाती हे करायचं आणि याने मुलांना ओवाळायचं, अशी पण पद्धत आहे आमच्याकडे. तर त्या दिव्यांनी मी आधीला ओवाळलं होतं आणि आता हे सगळं नैवेद्य वगैरे दाखवून आरती केली. आणि इथे बघा आधी भंडारा उधळतोय. जेजुरीला कसं देवाच्या अंगावरती भंडारा उधळतात, तर त्या पद्धतीने तो इथे करत होता. तर हे सगळं आपला कुळाचार जो असतो तो आपण प्रत्येकाने केलाच पाहिजे. असं तर झालं सगळं. आता हे नागदिवेत ना, हे जेवताना खायचे, हे बनवलेले असतात गुळाच्या पाण्यामध्ये, म्हणजे गुळवणीमध्ये बनवलेलं असतं. त्यामुळे दुधात वगैरे पण खाऊ शकतं. काही जण वरणासोबत पण खातात. तर आता हे सगळं करते. आजचं तर झालं. उद्या पुन्हा रोडगा भाकरी असा नैवेद्य असतो, तळी उचलायची असते. तर त्या भाज्या मी सगळ्या आता घेऊन येते, कारण काय होतं ना, उद्या कांद्याची पात वगैरे लागते ना, ते भेटतच नाही. वांगी मी आणलेली आहेत, पण कांद्याची पात वगैरे आत्ताच घेऊन येते. तर आता आम्ही पण नंतर जेवण वगैरे केलं. सगळं आवरल्यानंतर शेवटी मी किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो खूप पसारा झाला होता, तो आवरायला घेतला. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुमच्याकडे पण अशा पद्धतीनेच केलं जातं का सगळा कुळाचार? मला नक्की कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.